मित्रांनो, नेहमी आपण एकटे एकटे सोलो ट्रेक करत असतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये एकटा एकटा असतोय, पण आज आपल्याबरोबर हे बघा आपले मित्र पण आहेत. हाय. सुट्टीच्या दिवसाची सुरुवात कशी व्हावी तर दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता. मित्रांनो, हे दृश्य 0 पैशात अनुभवायला मिळतोय. जिथं आपण राहतोय तिथून काहीच अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरून हा सुंदर नजारा दिसतोय. तर आपल्या दिवसाची जी सुरुवात आहे ती नेहमी मी इथून करतोय आणि सुट्टीचा दिवस भन्नाट पद्धतीने घालवतोय. तर तुम्हाला जर अशा विकेंडला भन्नाट ठिकाणी जायचं असेल तर मला नक्की कमेंट्स करून कळवा. पूर्ण गावची फिलिंग आहे आणि इथं शहरापासून दूर पूर्ण शांतता आणि मनाला पूर्ण पेस मिळतोय. तर हे ठिकाण सुट्टीसाठी, माझ्या तरी सुट्टीसाठी खूप बेस्ट आहे. सकाळचे 7 वाजलेत आणि आपण डोंगर माथ्यावर येऊन पोचलो आहे. तर आजचा व्हिडिओ माझ्या त्या खास मित्रांसाठी आहे. जेव्हा मी गावाला जातो आहे गणपतीनंतर, तेव्हा काकड्यांचं सीझन चालू असतं आहे आणि माझे मित्र मला दुसऱ्यांच्या शेतातून काकडे आणून देत आहेत. तर त्या मित्रांसाठी हा व्हिडिओ एक आहे. आणि जर तुमचे पण मित्र असे असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना दाखवा आणि शेअर करा. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. भावांनो, आता थोड्याच दिवसांनी पावसाळा सुरू होतो आहे. त्याच्यामुळे आता आपण स्पेशल जव्हारवरून काकडीचा बीज घेऊन आलो आहे. जव्हार बसस्टँडच्या वरती जे दुकान आहे बियाण्याचे, तिथून 100चे 5 पाकिट आणलेत. तर ते आता मी इकडे खाली लावणार आहे. तर ह्या वर्षी मला काकडी चोरून द्यायची काही गरज लागणार नाही. तर चला आता काकडी लावायला खाली उतरूया. तिकडे खाली तिकडे मी ऑलरेडी शेण भुजून पण ठेवले. म्हणजे आपल्या भागात काय बोलतात ते, काय आपण जी डांगर लावायला करतोय ना, शेण भुजतोय ते काय बोलतात त्यांना, आळा काय, मला एवढं काय आठवत नाही काय बोलतायत ते. पण मी दाखवतोय. मागच्या गुरुवारी आपण करून ठेवलं आहे ते. तिथं आज आपण काकडी लावणार आहे. आता काकडीचं बीज दाखवतोय मी पहिले तुम्हाला. मित्रांनो, बघा हे बीज काकडीचं. आणि हे 5 आहेत आपल्याकडे. आणि एक याच्यात किती आहेत बीज, 1 2 3 4 5 6 7 9 10 11 15. एक याच्यात 15 बिया आहेत. तर सगळ्या जर तयार झाल्या तर भावांनो, मी इकडून तुम्हाला काकड्या आणणार आहे. तर बघूया वाढतात की नाही. आणि जर वाढल्या नाही आणि लागल्या नाही तर भावांनो, आपली जी नेहमीची जी चोरून खाण्याची पद्धत आहे तीच कंटिन्यू ठेवायला लागेल. तर चला आता तुम्हाला दाखवतोय कुठं कुठं लावणार आहे ते. उतरूया आता. मस्त इथं वारा पण लागत होता. मित्रांनो, बघा तुम्ही आजूबाजूचा परिसर, काय मस्त परिसर आहे. पूर्ण गावच्या जंगलात असल्याची फिलिंग देतोय. आणि आता बघा इकडे एक पक्षी आवाज करतोय. तो माझ्यासाठी पण थोडा नवीन आहे. आवाज तो माझ्यासाठी पण थोडा नवीन आहे. हा इकडचा जो आवाज आहे तो पायपिढा, म्हणजे आमच्या ग्रामीण भागात तरी पायपिढा सांगतात त्याला. आणि इकडे कसला तरी एक आवाज येतोय, पक्षीचा आवाज येतोय.
म्हणजे अलग अलग पक्ष्यांचे अलग अलग आवाज येत आहेत, पण बाकीचे पक्ष्यांचे आवाज मला काय परिचयाचे नाही आहेत. आपण जंगल भटकंतीला येतो आहे, पण पक्ष्यांची खूप काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे फक्त नुसता आवाजाचा आनंद घेतो आहे. बघायला भेटत आहेत, पण आपला काय मोबाईल एवढा खास नाही आहे त्यांचे व्हिडिओ शूट करायला, फक्त आपण लांबूनच बघू शकतो. तर चला आता पुढे थोडे जाऊया, बघूया आपल्याला काय नवीन बघायला भेटतं आहे आणि काय नवीन अनुभवायला भेटतं आहे ते. इकडे खाली जो आवाज येतोय पक्षीचा तो खूपच मधुर आहे. बघूया बरं तिकडे जाऊन तो पक्षी किती मोठा आहे की छोटा आहे. जसे आपण तोंडाने शिटी वाजवतोय सेम त्या पद्धतीने शिटी वाजवतोय, पण पक्षी किती मोठा आहे की छोटा आहे ते आपल्याला माहीत नाही, पण खूप मधुर आवाज आहे. चला मित्रांनो, आपण डोंगरावरून खाली निघालो आहे आणि आपल्याला हे फळ दिसलं आहे. याचं नाव आलय आहे. आमच्या ग्रामीण भागात आलय बोलतात याला, पण याचा उपयोग काय ते आत्ता तरी मला माहिती नाही. मित्रांनो, ही जागा मला योग्य वाटली, कारण इथं जी रानटी बैल आहेत ती येणं अशक्य आहे. दोन्ही बाजूनी खोल खदाने आहेत आणि इथं ज्या आपल्या काकडीचं बीज आहे, आपल्या ज्या काकडे लावू त्या व्यवस्थितरित्या वाढतील. तर आपण ही जागा निवडली. आता तिथं खोल एक खड्डा खणूया, तिथं माती आणि शेणखत गोळा करून एकत्र करूया आणि नंतर मग आपण काकडीचं बीज लावूया. तर पहिले आपण खोल खड्डा करून घेऊया आणि ज्या दगडी आहेत लहान छोटे मोठे ते सगळ्या बाहेर काढूया. मित्रांनो, आपलं शेणखत पण टाकून झालं आहे. आता त्याच्यावर हलकी हलकी माती सोडू. पहिले माती मिक्स करून घेऊया. हे बघा 15 आहेत, ते आपण इथं आता लावतोय. हे प्लॅस्टिक आपल्याला बॅगेतच घ्यायचं आहे. एक ठिकाणी लावून झाले आहेत, अजून आपल्याला परत 2 ठिकाणी लावायचे आहेत. तर आता तिकडे लावताना दाखवतोय. तिकडं आपण ऑलरेडी भुजून ठेवलं आहे, जे आपण डांगरीसाठी किंवा घरी जे काकडी लावतोय त्याच्यासाठी जी आळं बनवतोय, तसे मी आळे ऑलरेडी बनवलेत, म्हणजे गवऱ्या पेटवून ठेवल्यात. तिथे जाऊन फक्त आता लागवड करायची आहे.
तर चला आता तिकडे जाऊन भेट. मित्रांनो, उन्हाळ्याचा हा नजारा इथला, आणि मी थोडा अजून एक महिन्यानंतर परत इथं येऊन दाखवणार आहे इथला पावसाळ्याचा नजारा. तर चला, आता आपल्याला उशीर पण झाला आहे, अजून 2-4 ठिकाणी परत काकड्या लावायच्या आहेत. तर उतरूया पटापट. ही जी मेहनत चालली आहे, ही जे माझे मित्र आहेत गावचे, त्यांच्यासाठी चालले. कारण की कधी पण गेलो की दुसऱ्यांच्या शेतातून आणून देतात काकड्या, म्हणजे दुसऱ्यांच्या ग्रानातल्या गोड लागतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला, असे तुमचे पण मित्र असतीलच जे तुम्हाला काकड्या चोरायला सोबत घेऊन जात असतील. बघा कसा रस्ता आहे, तरी पण आपण इथं असं नॉर्मल जसं चालतोय ना त्या पद्धतीने उतरतोय. माझे मित्र तर गेले पण खाली, मी मोबाईलमुळे थोडा स्लो चालतोय. पूर्ण उतार आहे, तरी पण आपण बिनधास्त. इथं बघा रानकेळी कसे आहेत. सरकलो होतो. मित्रांनो, काकडी लावायला येतानीची ही धडपड आहे, आणि आपल्याला काकडी इथं लावायची आहे. तर बघा, तिथून हे मुळांच्या आधाराने यावं लागतं खाली. इथं काय बैलांना येता येणार नाही, म्हणजे आपण ज्या जागा निवडल्या आहे त्या अशा का निवडल्या आहे, तर इथं बैल येणार नाही. इथं ह्या रानामध्ये बैल भरपूर आहेत, रानटी बैल. तर अशा ठिकाणी बैल येणार नाही, आणि आपल्या ज्या वाळके आहेत त्या सुरक्षित राहतील. त्याच्यामुळं आपण अशा जागा निवडल्या आहे. तर आत्ता वरती जी लागवड केली वाळकीची ती मी केली आहे. आता इथली लागवड आहे ही विकीच्या हाताने करणार आहोत आपण. मित्रांनो, आता आपण इथं पण काकडीचं बीज लावणार आहोत. तर घेतलेत आणि इथं पण लावतोय. इथल्या काकड्या 100% भारी होणार, कारण की आपण पूर्ण पहिले भुजून घेतलं आहे आणि त्या भुजणीवर आपण हे लावलं आहे. आणि हा जो भुजलेला भाग आहे याला मग असे आपल्याला काय याचं नाव सुचत नव्हतं, तर विचारलं याचं नाव मी. याला गावाला आळे बोलतात. आळे करून घेणे, म्हणजे ज्या गवऱ्या पेटवतोय आपण, शेण पेटवतोय त्याला गावाला आळे बोलतात. तर 2 ठिकाणी इथं लावल्यात, म्हणजे टोटल आपल्या 15 म्हणजे 45 बिया लावून झाल्यात. तर त्याच्यातून किती उगवतील काय सांगता नाही येत. उगवल्या तेवढ्या उगवल्या आहे. तर चला, आता इथून आपल्या वरती जायचं आहे. आपली जागा कशी वाटली? भारी आहे ना? तर चला, वरती चढतोय. आपण स्पेशल ते दोर ठेवलाय, म्हणजे दोर म्हणजे मूळ आहे ते, त्या मुळाला पकडून वरती जायचं आहे. विकी गेलाय वरती, आता आपण जातो. आजची काकडी लागवड सगळ्यांकडून करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आता आपला जो मित्र आहे अयान इथं काकडीचं बीज लावतो आहे, आणि थोड्या वेळाने मोहित पण लावणार आहे इथंच काकडीचं बियाणं. तर अयानचं काकडीचं बीज लावून झालं आहे. आता आपला जो मोहित आहे तो काकडीचं बियाणं लावतो आहे.
तर प्रत्येकाने काकड्या लावल्या आहेत. तर आता बघूया कोणाच्या काकडींना किती बियाणं, म्हणजे कोणाच्या काकड्या लवकर उगवत आहेत किंवा कोणाच्या काकडींना किती काकड्या लागतात ते. चला मित्रांनो, तर आपल्या आजच्या वाळकी लावून झाल्यात आणि आता आपण घरी जाणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हालाच असेच नवनवीन भटकंतीचे व्हिडिओ आणि रानभाज्यांचे, तसेच आता पावसाळ्यात गड किल्ल्यांचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ॲडव्हेंचरवर. बाय.